वसई विरार मनपा चुनाव को लेकर महायुति में बड़ा विवाद सामने आया है, जहां शिवसेना विधायक विलास दरे ने आरोप लगाया है कि भारतीय जनता पार्टी ने तय सीट समझौते का उल्लंघन करते हुए 7 अतिरिक्त एबी फॉर्म बांटे हैं। विलास दरे ने कहा कि महायुति में पहले से तय फॉर्मूले के तहत भाजपा और शिवसेना ने अपने अपने उम्मीदवार तय किए थे और शिवसेना ने पार्टी अनुशासन का पालन भी किया, लेकिन भाजपा के कुछ नेताओं द्वारा अतिरिक्त एबी फॉर्म देने से मतदाताओं में भ्रम की स्थिति पैदा हुई है और यह महायुति धर्म के खिलाफ है। उन्होंने कहा, वसई विरार भाजपा नेतृत्व इस मामले की जिम्मेदारी ले और दोषी लोगों पर सख्त अनुशासनात्मक कार्रवाई करे। साथ ही चेतावनी दी कि अगर ऐसा नहीं हुआ तो इसका नुकसान सीधे महायुति के उम्मीदवारों को उठाना पड़ सकता है। निवडणुकीची जेव्हा सुरुवात झाली वसई विरार महानगरपालिकेमध्ये, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आगरी सेना आणि श्रमजीवी संघटना अशी आमची महायुती झाली आणि तिथे एक फॉर्म्युला आमचा ठरवण्यात आला की 88 जागा ह्या भारतीय जनता पार्टीला, त्याच्यामध्ये श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेला ते ॲडजस्ट करणार आहेत आणि 27 जागा आहे शिवसेनेला सोडण्यात आल्या. ह्या सोडल्यानंतर मग आम्ही तशा पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू केली. आम्ही 27 पेक्षा 28वा एकही एबी फॉर्म दिला नाही. 27चे 27च एबी फॉर्म दिले. परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिकेचे जे नेतृत्व करणारे वसईमधले आहेत त्यांनी 7 एबी फॉर्म एक्स्ट्रा दिले आणि ते आमच्या लक्षात आल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर का आपल्याकडून 7 एबी फॉर्म जादा गेलेले आहेत. आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे आणि फक्त 27च एबी फॉर्म दिले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त एकही एक्स्ट्रा फॉर्म दिलेला नाही. तर त्यांच्याकडे रात्री आम्ही नाईक साहेबांकडे बसलो त्यांच्या ऑफिसला. ते बोलले काय उद्याला सकाळी ते आमचे कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांना तर बी फॉर्म आम्ही सोडलेले आहेत आणि ते आम्ही 7च्या 7 उद्या शेवटच्या दिवशी आम्ही ते फॉर्म मागे घेणार आहोत. परंतु सकाळी परिस्थिती बघितली 11 नंतर तर आम्हाला तसं काही त्यांचं फॉर्म मागे घेण्याच्या ॲक्टिव्हिटीज दिसल्या नाही. 2 नंतर त्यांना आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला, फोन उचलत नव्हते आणि त्याच्यानंतर मग 2:30-3 नंतर त्यांचे काही कार्यकर्ते काही ठिकाणी येऊन ना थांबले आणि सांगायला लागले की आमचे उमेदवारच गायब झालेले आलेले नाहीत. तर मला असं वाटतं काय ते षडयंत्र आहे किंवा वसई विरार महानगरपालिकेमधलं भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व कुठेतरी कमकुवत आहे असं माझं ठाम मत आहे.